बार्शी शहरातील पंजाबी ख्रिस्ती समाजाच्या वतीने आपलं स्वागत करते। या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यामागील कारण हे आहे की नुकतेच दिल्ली येथील झेंडेवादन परिसरात श्री प्रिव्रतनाजी मंदिर दर्गा या धार्मिक स्थळावर बुलडोजर लावला गेला आणि त्याचे नासधूस करण्यात आली। तर या गोष्टीबाबत आम्हाला सरकारकडे एक मागणी करायची आहे की आमचं जे धार्मिक स्थळ ची जागा सरकारने ताब्यात घेतलेली आहे ती आम्हाला ताबडतोब मिळावी। आणि हे 1400 वर्षापासून धार्मिक स्थळ आहे। भारत आणि पाकिस्तान या काळातही या धार्मिक स्थळाला खूप महत्त्व होतं आणि आज पावेतो या धार्मिक स्थळामध्ये भक्तांकडून पूजा केली जाते। त्याचा म्हणजे ते अगदी पंजाबी लोकांचं एक पूजेचं स्थान आहे। हर्षनाथचं ते एक धार्मिक स्थळ आहे। तर ह्या स्थळाचा ताबा आम्हाला ताबडतोब त्या जमिनीचा ताबा आम्हाला मिळावा, त्यासाठी या पत्रकार परिषदेचं मागणी केलेली आहे। तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आमची योगींना आणि आदरणीय मोदींना, जे आपल्या भारत देशाचे पंतप्रधान आहेत आणि हिंदुत्वाला अत्यंत महत्त्व देणारे आपले हिंदुस्थान असं राष्ट्र आहे, तर आपल्याद्वारे आम्हाला त्यांना मागणी करायची की जो आमचा परिसर आपण घेतलेला आहे तर त्या परिसराचा आम्हाला ताबडतोब ताबा द्यावा आणि आम्हाला पूजा करण्यासाठी हे आमचं धार्मिक स्थळ उपलब्ध करून द्यावं, ही मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करते। जय श्रीराम। महाराष्ट्र से हूँ। जो 2-3 दिन पहले जो हमारी दरगाह के साथ दिल्ली में बहुत बड़ा हादसा हो गया, उससे सबको बहुत तकलीफ हुई है, सारी सेवकाई को बहुत दुख हुआ है। और जो हमारे महाराज जी हैं उस दिन उनके साथ बहुत बुरा हुआ कि यहाँ हमारी दरगाह पे लंगर बना, उस दिन ना भगवानों को भोग लगा और हमारे महाराज जी दिन भर भूखे प्यासे रहे। ये हमारे लिए बहुत वो बात है कि हिंदुस्तान में रह के हिंदू ही हमारे खिलाफ जा रहे हैं। हमारा वो मंदिर है जहाँ से आज 80 साल पुराना जो मंदिर इधर है, जहाँ पे सारे सब देवताओं की, शिव जी की, गणेश जी सबकी पूजा होती है और 24 घंटे राम नाम का जाप होता है। बहुत दुख की बात है कि हिंदुओं का वो कर रहे हैं। ये जगह हमें वापस चाहिए और ये हम लेके रहेंगे। हमारी सरकार को, मोदी जी के आगे ये विनती है कि ये जगह हमारी वापस करें। और मैं क्या बोल सकती हूँ। जय श्री राम। बार्शी महाराष्ट्र से बात कर रही हूँ। आज का जो टॉपिक है वो हमारे मंदिर जो दिल्ली में जो दरगाह है उसके बारे में है। ये बात उन्होंने जो सरकार में पार्किंग के लिए बोल के जो जगह ली है, मंदिर को धक्का देके पार्किंग बनानी है। उनको पार्किंग जरूरी है या मंदिर जरूरी है, ये सरकार ने पहले सोचना चाहिए। और उसके बाद सरकार को ये विनती है कि कोई हमको झगड़ा नहीं करना है, शांति से लेना है सब कुछ। हमारी मंदिर की जगह हमको वापस दे दीजिए और आप भी शांति से रहे और हमको भी शांति से रहने दे। हमारे गुरुजी को अगर आप तकलीफ देंगे, 1% देंगे तो आपको 100% उसकी आपको जुर्माना भरना तो पड़ेगा। यही बोलना है। जय श्री राम। एक विनती है सिर्फ मोदी जी से, बीजेपी सरकार से, योगी आदित्यनाथ जी से और अमित शाह जी से कि हमारा ये जो दरगाह है, ये मंदिर है, ये पार्टीशन के पहले से चलता आया है। आज इसको 1600 सालों का इतिहास है। 80 साल से तो दिल्ली में ये डेरा बसा हुआ है। जिस जगह पे पिछले 16 सालों से जोत जल रही है, अखंड जोत जल रही है, 2.5 सालों से राम जी का अखंड पाठ बोला जा रहा है, अगर उस जगह की अहमियत किसी पार्किंग से कम की जा रही है तो ये गलत हो रहा है। हिंदुस्तान में, हिंदू राष्ट्र में ये सारी चीजें ना हो तो बहुत अच्छा होगा। सब मिलकर आगे बढ़े, सब साथ में आगे बढ़े। जय श्री राम। भारत देशातील सर्व पंजाबी, सिंधी धर्माची लोक जेव्हा भारत पाकिस्तान एक होता त्या काळापासून पाकिस्तानमध्ये हे म्हणजे दरगाह होती, त्याच्यामुळं म्हणजे मंदिर दरगाह होता, त्यामुळे तिथं त्यांना म्हणजे दरगाह हा जो शब्द पडला
त्याच्यामुळे ह्या लोकांची काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. त्यांनी आमच्या समाजाबरोबर, आम्ही लोक हिंदू आहोत, हिंदूंचं आमचं जी सगळं आमची पूजा, आमचं सगळं देवाधर्माचे सगळे कामं आम्ही करतो. आमची ही दर्गा काही दिल्लीतच नाही आहे असं नाही, उत्तर काशीमध्ये आहे, भारतात ठिकठिकाणी आहे. आणि दिल्ली दर्गाची जी जागा DTCAने म्हणजे घेतलेली आहे ताब्यात, ती ताबडतोब परत करावी. त्याच्याबद्दल जी कोर्टात 2017 पासून केस चालू आहे, त्याच्याबाबत निर्णय होईपर्यंत तरी कमीत कमी त्या जागेला आमच्या कुठल्याही हात लावू नये. व आमची विनंती आहे मोदीजींना, अमित शहांना आणि योगीजींना की हिंदू धर्मावर तुम्ही असा अन्याय करू नये, एवढीच आमची हात जोडून नम्र विनंती आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. चोपडा बार्शी. आमचं जे हे मंदिर आहे ह्याला 1400 वर्षाचा इतिहास आहे. त्याचे इथलं दिल्लीतलं मंदिर आहे ते जवळजवळ 80 वर्षापासून आहे. याचं मूळ गोरखनाथ महाराजांची गादी आहे. त्यांना आता जे आमचे महाराज आहेत ते 31वे महाराज आहेत. तिथं दररोज पूजा पाठ सगळं होत आहे. आणि त्याच्यासाठी पार्किंगसाठी म्हणून आमच्या मंदिरच्या जागेला धक्का लागू नये एवढीच आमची मोदीजींना, अमित शहाजींना, दिल्ली मुख्यमंत्र्यांना आणि योगीजींना अशी प्रार्थना आहे. कृपया आम्हाला त्या मंदिरच्या जागेसाठी त्रास देऊ नये. जय श्रीराम, जय श्रीराम.